चला आपण आता सामना सुरू करतोय. श्रीजा केपीसी इनामपुरी वर्सेस एमटी वॉरियर्स अलिबाग. नाणेफेक जिंकून श्रीजा केपीसी इनामपुरी संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. एमटी वॉरियर्स अलिबागला करायची फलंदाजी. दोन्ही संघांसाठी अटीतटीचा सामना, म्हणजेच एक पर्याय राहिलेला आहे त्यांच्याकडे. जो एक पर्याय होता तो त्यांनी गमावलेला आहे. करायचं तर आताच करायचं, उद्या आजचा विचार करून नाही चालणार. असा सामना या दोन्ही संघांसाठी आहे आणि पाहूया या सामन्यामध्ये नेमकं काय घडतंय. या स्पर्धेसाठी आयुष अमर म्हात्रे यांचे सुपुत्र यांचं सुद्धा आगमन झालं. त्याला विनंती आपण या मंचावरती. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी हे नाव जेव्हा घेतलं जातं ना, ज्या नावासाठी ज्या माणसांनी खूप काही योगदान दिले, अर्थात बामणडोंगरी उल्वेनोड परिसरातील खरं तर ना एक सुप्रसिद्ध उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख अशी आहे, अमरजी म्हात्रे. त्यांचे चिरंजीव आयुष अमर म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. चला आयुष अमर म्हात्रे या एका तरुणाचा पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेच्या औचित्यानं सन्मान केला जात आहे. अमरजी म्हात्रे बामणडोंगरी यांचे हे चिरंजीव आयुष यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि त्याचा तो स्वीकार करत असताना ज्या घराण्याला राजकीय वारसा आहे, ज्या घराण्याला सामाजिक वारसा आणि त्याच घराण्यातील हा एक संस्कारी मुलगा अर्थात आयुष अमर म्हात्रे, ज्याचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने होत असताना पहिला बॉल अंगद पाटील ओव्हर द विकेट. ओ उलटा खेळलाय, फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन सीमारेषा पार. फॅन्टास्टिक स्टार्ट, चौकार. अंगदच्या विरोधात चौकार खेचलेला आहे, पण अंगदला विसरून चालणार नाही. वेळ चांगली किंवा वाईट नसते, आपले प्रयत्न कमी पडतात, प्रयत्न द्यावे लागतील अंगद पाटीलला. पुढच्या बॉलवर ओव्हर द विकेट फिरवण्याचा प्रयत्न, पण ऑन साइडला पुल करताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. इंटेंट क्लिअर अक्षयचा. चांगली सुरुवात, आणखीन एक चौकार. जो मागच्या सामन्यामध्ये एक षटकार खेचून बाद झाला होता, लगातार 2 चौकार त्यांच्या वतीने संघाला मिळत आहेत. चांगली स्टार्ट देण्यासाठी अक्षयला ओळखलं जाते. मागच्या सामन्यामध्ये तो भरकटला होता, पण या सामन्यामध्ये कॅप्टन हे पद त्याला का मिळालंय त्याचं प्रमाण देत असताना अंगदच्या विरोधात 2 चौकार त्यांनी खेचलेले आहेत. एक चौकार त्यांनी बॅकवर्ड पॉइंटला खेचला आणि एक चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचला. म्हणजेच मैदानाच्या चौफेर नजर आहे अक्षय पाटीलची. पण पाहूया आता अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस हे नाव मिळालंय, हे जे बिरुद मिळालेलं आहे ते बिरुद टिकवण्यासाठी पुढच्या 4 बॉलवर पुनरागमन करण्याचा प्रयत्न अंगद कडून होईल का? पुढचा बॉल. गती परिवर्तन जे खूप महत्वाचं आहे, ती वर्सटिलिटी तुमच्याकडे पाहिजेच जर तुम्ही गोलंदाजी करताय, आणि तीच वर्सटिलिटी जोपासताना आता गती परिवर्तनचा पर्याय निवडला आणि तो पर्याय योग्य ठरलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते एमडी वॉरियर्स अलिबागची 8 धावा, 8 रन्स विदाउट लॉस. नॉनस्ट्रायकर एंडला निखिल पाटील एन्जॉय करतोय अक्षय पाटीलची बॅटिंग, जे खूप महत्वाचं असतं. साथीदार चांगला खेळतोय, मग आपल्याला मिळतो आराम. बैठक रॅम्स शॉट खेळायचंय, पण संपर्क नेमका कुठे झालाय त्याची तपासणी केली जाते. आणि संपर्क मला असं वाटते डोक्यावर झालाय की काय, प्रथमदर्शी तेच वाटते. रिप्ले मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स वर आपण पाहूया की नेमका संपर्क कुठे झालाय, कसा झालाय, पंचांनी नेमकं काय पाहिलंय.
बघा आपण पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया की नेमका संपर्क कुठे झालाय स्लो मोशन मध्ये. येस, डोक्यावर बॉल आदळलेला आहे आणि त्याचमुळे पंचांचं अचूक लक्ष आहे. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी पंचांचं योगदान असावंच लागतं. ऑन द राईज ऍट हिज बेस्ट, पुढच्या पायाला बॅलन्स करून स्ट्रेट बॅटेड 4, आणखीन एक चौकार या षटकातला तिसरा. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. पुढच्या पायावर बॅलन्स करून मिड ऑफला क्लिअर करून पॉवर प्लेचा फायदा उचलताना कायदा या षटकाचा आपल्या हातात अक्षय पाटील यांनी घेतलेला आहे. मला सिंगल नाही पटत, डबल नाही पटत, ट्रिपल नाही पटत, फक्त 4. 3 चौकार अक्षय पाटीलच्या वतीने या षटकात. धावसंख्या 12. पुढचा बॉल अंगद पाटील. पुन्हा एकदा उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल उसळला होता. अपील थोडीशी कॅज्युअल होती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. पहिल्या षटकात नेमकं काय पाहायला मिळालं? 3 चौकार, 3 डॉट, धावसंख्या 12, एकही विकेट न गमावता एमडी वॉरियर्स अलिबाग. ग्रामस्थांचा देखील आभार व्यक्त करतो, कारण आताच मी चर्चा केली सोनारीचं ग्रामीण क्रिकेट आणि 40+ क्रिकेट सुद्धा चांगलंच आहे. प्रत्येक गावामध्ये 40+ टीम असलीच पाहिजे, कारण 40 वर्ष झाल्यानंतर तो क्रिकेटचा खेळ राहिलाच पाहिजे. बघा हा बॅनर हायलाइट व्हायला पाहिजे. रायगड का टायगर उस्मान पटेल जो दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. उस्मानच्या चाहत्यांची संख्या कमी होत नाही. काही काळासाठी तो थांबलाय, पण थांबलाय म्हणून त्याचा खेळ काही संपला नाहीये. तो सातत्याने मेहनत घेतोय, प्रयत्न करतोय, डाऊन टू अर्थ आहे. पण पाहूया पुढच्या डावामध्ये त्याचा फलंदाजीचा खेळ त्याच्या सर्व चाहत्यांना पाहायला मिळेल का? प्रेक्षक हजारोंच्या संख्येने उस्मान पटेलचा खेळ पाहण्यासाठी विविध मैदानं गाठतात. आज सोनारीच्या मैदानावर त्याचे चाहते आलेले आहेत. पण पाहूया आताच्या घडीला अक्षय पाटील जो अलिबागचा धुरंधर आहे, ज्याच्या वतीनं सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकाची. कॅप्टन ही भूमिका त्यांनी योग्य त्या पद्धतीने निभावताना 3 चौकार खेचलेले आहेत. आता एंड बदललाय, खेळ बदलेल का पाहूया. फलंदाज बदललाय, गोलंदाज बदललाय. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य म्हसकर आणि स्ट्रायकर सेंडला पहिल्यांदाच स्ट्राईक वर पोहोचलेला आहे निखिल पाटील. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट, गली, थर्ड मॅन, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलंय. स्वीपर कव्हर, लॉंग ऑन आणि मिड विकेट सर्कलच्या बाहेर. खूप जास्त बाहेर ठेवलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट झालाय आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न निखिल पाटील यांचा राहिला होता, कारण तो अटेम्प्ट घ्यायचा आहे. कारण त्यांनी पाहिलं होतं की थर्ड मॅन नाहीये, पॉइंट नाहीये, कव्हर नाहीये आणि म्हणूनच त्यांनी तो इंटेंट दाखवला स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा. धावसंख्या 13. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. हा ट्रॅप होता. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं. ट्रॅप मध्ये निखिल पाटील फसला. 0वर त्याचा खेळ संपला. विकेट डाऊन. मिळालेली आहे. म्हणतात ना की परिस्थितीला पाठ दाखवायची नसते, परिस्थितीला तोंड द्यायचं नसतं. आणि पहिल्या षटकात जी परिस्थिती गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षात नव्हती. आदित्य मस्कर यांचा पहिला बॉल जरी वाईड होता, पण पुढच्या बॉलवर त्यांनी विकेट मिळवलेला आहे निखिल पाटीलचा. आणि हा धक्का महत्वाचा होता, कारण जर पॉवर प्ले मध्ये वचक राहिली असती फलंदाजांची, तर मग पुढच्या 4 षटकांमध्ये थोडंसं कठीण होऊन गेलं असतं श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघासाठी. कॅप्टन उस्मान पटेल यांनी योग्य तो पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजीचा आदित्य मस्कर यांना आणलं आणि त्या एंडनं आदित्य मस्कर चांगलीच गोलंदाजी करतो. या अगोदर आपण तेच पाहिलेलं आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. सोहेल शेख. मागच्या सामन्यामध्ये सोहेलचा खेळ तितका चांगला नव्हता जो त्याच्या नावाला साजेशा असेल. आणि आता सुद्धा कटर्सच्या जाळ्यामध्ये फलंदाज सोहेल अडकताना पाहायला मिळालेला आहे. मागच्या सामन्यात सुद्धा फक्त एकच धाव करून तो बाद झाला होता. प्रत्येक लीग मध्ये तुम्हाला किमान 2 संधी मिळतात आणि ही संधी मिळालेली आहे सोहेल शेखला. धावसंख्या आहे 13, थांबले 13वर. पुढचा बॉल
टॅप केलंय, कव्हर्सला क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. अपील तर झाली. विकेट किपर एंडला अक्षय पाटील थोडासा कॅज्युअल होता. आपण येतोय आता 24 लाईव्ह इव्हेंटच्या प्रोडक्शन कंट्रोल युनिट मध्ये. धीम्या गतीने आपण पाहणार आहोत की रनआउट आहे की नाही स्ट्रायकर एंडला. कारण बघा जास्त एक्साइटेड आहेत श्रीजा 11 केपीसी इनामपूरचे क्षेत्ररक्षक. कारण अक्षय पाटील थोडे कॅज्युअल राहिले होते. इतकाही कॅज्युअलनेस चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. पण पाहूया आता नेमकं काय घडलंय. बेल्स कधी ड्रिफ्ट झाल्यात त्याची तपासणी आपण करत आहोत. थोडासा क्लोज वेगवेगळ्या अँगल्सने आपण या घटनेला तपासतोय. पुन्हा एकदा वेगवेगळ्या अँगल्सने आपण या गोष्टीला तपासणार आहोत. प्रशांत सर या ठिकाणी पोहोचतायत आणि बॉल गॅदर झाल्यानंतर बॉल हातात आहे की नाही. योगेश पवार हे डेडिकेटेड प्लेयर आहे. त्यांना अजूनही अपेक्षा आहे, अजूनही त्यांची इच्छा आहे. बॉल कनेक्ट झाला कधी आणि बॅट ग्राउंड झाली कधी त्या गोष्टी आपण पाहतोय. आणि बेल्स डिसलॉज कधी झाल्यात त्या गोष्टीची तपासणी करतोय. वेगवेगळ्या शक्यता आहेत आणि त्या सर्व शक्यता आपण धीम्या गतीनं ऑन स्क्रीन तपासतोय. आणि जर तर चला तर तुमच्या मनात जोर असेल किंवा तुमच्या मनात थारा असेल, पण इकडे जर तर नाही चालणार. इकडे जे आहे ते तुम्हाला डिसिजन मिळणार आहे आणि फलंदाज बाद होणार नाही. ही इज नॉट आउट. फलंदाज पोचलेला आहे. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया तर नॉट आउट आहे. सोहेल शेखचं स्ट्रगल आणि नुकसान झालं असतं अक्षय पाटीलचं. अक्षय थोडासा कॅज्युअल राहिला होता पण एक धाव मिळते. बघा ना पहिल्या षटकात 3 चौकार आले होते. जसे अक्षय पाटील नॉनस्ट्रायकर्स एंडला पोहोचले धावसंख्येचा वेग मंदावला. या पहिल्या 3 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज आदित्य मस्करने. तर जी जबाबदारी दिली आहे कॅप्टनने त्या जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल. जबाबदारीपासून दूर पळून चालणार नाही. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला कारकीर्द घडवायची आहे, ज्या संघात खेळाल त्या संघाचं सोनं करण्याची धमक तुमच्यामध्ये पाहिजे. आणि म्हणूनच रायगड प्रीमियर लीग हा मोठा मंच आहे. तुम्ही या मंचावर चांगलं खेळलात तर तुम्हाला व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे दरवाजे उघडे होतील. आणि कित्येक खेळाडू तो व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत सुद्धा. त्याचमुळे व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची मजा निराळीच आहे. धावसंख्या 14, एक फलंदाज बाद, 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. पुढचा बॉल बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज आदित्य म्हस्कर. घाबरू नका, ठेवा तुमच्यावर विश्वास. तुम्ही आहात तुमच्या संघासाठी खास. कामगिरी करावी लागेल झकास. आणि पाहूया ती झकास कामगिरी या डावामध्ये कोणाची पाहायला मिळते. पुढचा बॉल आदित्य म्हस्कर निखिलसाठी. वेट अँड वॉच. बॅकफुटला बॅलन्स केलं, बॉडीला रोल केलं आणि बॉलला फेकून दिलं. लॉंग लेग सीमारेषा पार. कडक बेधडक RPL सिक्सर. फलंदाज कामगिरी अचूक करतोय अक्षय पाटील. एकटाच करतोय पण अचूक करतोय. एकटाच लढतोय आपल्या संघासाठी. सातत्याने उलटीच्या खेळण्याचा प्रयत्न केला होता. हातात घेतला आता कायदा आणि झालाय संघाला 4 धावांचा फायदा. बॉल डीप पॉइंट सीमारेषा क्लिअर करतोय चौकार. थोड्या वेळानंतर आमचा डीजे वन साइड हिरो हे सुद्धा गाणं प्ले करू शकेल. जसा खेळ मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटीलचा पाहायला मिळतोय, ज्याच्या वतीने आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार स्ट्राईक रेट भन्नाट आहे. निखिल पाटीलचा खेळ संपलाय. सोहेल शेख नॉनस्ट्रायकर्स एंडला वाट पाहतायत आपल्या कमबॅकची. आतापर्यंत या षटकात चेंडू डिलिव्हर झालेत 5. शेवटचा बॉल बाकी. या पॉवर प्लेच्या षटकातला धावसंख्या आहे 25. चांगला स्कोर सेट केलेला आहे. पुढचा बॉल अंदर आहे. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी बोर. एका मागोमाग एक केचेन 4 चौकार 4 धावा.
आदरणीय सीमाताई घरत यांचं शुभागमन या मुख्य मंचावरती होतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये ताईंचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आदरणीय शांताराम लेंडे साहेब म्हणजेच नावाशेवा पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत, त्यांचं आगमन मुख्य मंचावर होते. शांताराम साहेबांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. महेश कडू साहेब स्वतः तुम्हाला रिसिव्ह करण्यासाठी पोहोचतायत मुख्य मंचावर. पाहुण्यांचं आदरातिथ्य एक महत्वपूर्ण भूमिका आहे आयोजकाची, कारण इतकं भव्य आयोजन आहे. मी नेहमीच म्हणतो, भव्यता, शिस्त आणि लोकप्रियतेचं प्रतीक रायगड प्रीमियर लीग. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 2 षटकां समाप्तीनंतर 29 झाले, विच इज गुड थिंग फॉर टीम MD वॉरियर्स अलिबाग. पण अजून 4 षटकं बाकी आहेत. लक्षात ठेवा, हा सामना तुमचा या पर्वातला शेवटचा असू शकतो, तर ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यात ज्या चुका झाल्या आहेत त्या चुकांवर पडदा टाकून या सामन्यात चांगला खेळ करायचा आहे. तीच प्रतिज्ञा दोन्ही संघांच्या खेळाडूंना घ्यायची आहे. आता तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा अंगद पाटील स्वतःची जबाबदारी स्वीकारतायत ऍज अ कॅप्टन. ती कामगिरी या षटकात ते करताना पाहायला मिळते की पाहूया. सोहेल शेख स्ट्रायकर सेंडला ऑन ड्राईव्ह, गॅप शोधण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर क्लिअर होईल. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार, येतोय सोहेलचा फॉर्म, परत चौकार. जे माजी सरपंच आदरणीय अरविंदजी तांडेल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. अरविंदजी तांडेल साहेबांचं मनपूर्वक स्वागत रायगड प्रीमियर लीग मध्ये. चौकार आलेला आहे. सोहेल शेखच्या बॅटमधून धावसंख्या 4 ने पुढे सरकते आणि पोहोचते आता 33 वर. 33 लॉस ऑफ 1 विकेट. टीम MD वॉरियर्स अलिबाग. अंगद सातत्याने प्रयत्न करत आहेत. जुना खेळ, पुन्हा एकदा तोच दबदबा राखण्यासाठी अंगदचा खेळ. फिरकी आणि कटर्स ही ओळख होती आहे, आणि आता ओळखलाय. कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही तडा. जोपर्यंत मी चांगला खेळत नाही, राहील माझा सुरू संघर्षाचा लढा. उलटा खेळलाय. धावसंख्या पोहोचते 39 वर. तर जबरदस्त फॉर्म आता पाहायला मिळतोय. खर तर संध्याकाळी तो हरवला होता, आता परत आलेला आहे सोहेल. ज्या सोहेलला आपण सातत्यानं रात्रीच्या सतत खेळताना पाहायला मिळतो. आणि कदाचित संध्याकाळ होती म्हणून सोहेल नाही खेळला. रात्र झाली, आता रोहेलचा खेळ सुरू झालाय. सोहेल तेच करतोय. सोहेल बॉलिंग ट्रॅकवर अंगद पाटीलचा खेळ सुरूच आहे. पण पाहूया, अजूनही खूप सारे गोलंदाज आहेत त्यांच्या संघामध्ये, ती देखील चर्चा आपण करूयाच. ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेन, फिरवलाय, बाहेरच्या दिशेने वळवलाय बॉलला, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न सोहेलचा जो पूर्ण होत नाहीये. खर तर एक बॉलिंग युनिट आहे श्रीजा KPC इनमपुरी या संघामध्ये. प्रशांत मोहारे, ज्यांना मागच्या वर्षी बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला होता, आणि ती बाईक त्यांच्या नावावर आहे. आणि तो खेळाडू जर तुमच्या स्क्वॉड मध्ये आहे तर मग तो फायदा लावू जाऊ शकतो. उस्मान पटेल सातत्याने बोलतायत अंगदशी. बोललं पाहिजे, कॅप्टन आहे ते, मार्गदर्शन, ते नेतृत्व तुम्ही स्वीकारलंय. फुल लेन बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, नो चान्स फॉर द फिल्डर. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार, स्ट्रेट हिट, गेट हिट, चौकार. लिहिलेलंच आहे, आणि म्हणूनच संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अंगदला करायचा आहे. अंगदचे पहिले 4 बॉल महागडे राहिले आहेत. एकूण 14 धावा त्यांनी खर्च केले, आणि पूर्णपणे फायदा आता सोहेल शेखने आपल्या संघाचा केलेला आहे. धावसंख्या पोहोचते MD वॉरियर्स अलिबाग या संघाची 43 धावा. खूप वेगानं धावफलक सुरू आहे, द्रुत गती मिळालेली आहे धावफलकाला. तुषारजी पाटील साहेब जे पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, आपण जर आला असाल, आपण कृपया मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. ही तर स्ट्रेंथ आहे. मग जर ती योग्यता अंगदकडे आहे, मग ती लपवून का ठेवली जाते? वेगवेगळे प्रयोग करण्याऐवजी ज्यामुळे तुम्ही या क्रीडा विश्वामध्ये नाव कमवलेलं आहे, कटर्स, ही तर स्ट्रेंथ आहे.
गती परिवर्तन करून बॉलला वळवणं ही स्ट्रेंथ अंगद पाटीलची गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही सर्वजण पाहतोय. हा डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल बाकी, धावसंख्या आहे 43. पुढ्यावेळेस पदलालित्य आणि त्यानंतर बॉलला खेचलाय आणि फेकून दिलाय थेट हायवेवर, गगनचुंबी षटकार. गाव आणि सिद्धिविनायकाचं मंदिर, नवसाला पावणारा सिद्धिविनायक गणपती, सोनारी गावाची ही आस्था आहे जी तुम्हाला सोनारी गावामध्ये मंदिर पाहायला मिळेल. तसंच आदरणीय महेश कडू साहेब, मला अशी माहिती मिळाली की एका पर्वामध्ये सर्व टी शर्ट ज्या संघांच्या होत्या त्या आदरणीय महेश कडू साहेबांनी पुरस्कृत केल्या होत्या. क्रिकेटचं प्रेम आहे, जरी ही स्पर्धा आपल्या मैदानात नसली असती तरी सुद्धा आदरणीय महेश कडू साहेबांचं योगदान या स्पर्धेसाठी 100% असलं असतं, इतकी खात्री तुम्हा आम्हा सर्वांना आहे. या पर्वासाठी सर्व ज्या आमच्या जर्सीज आहेत, आदरणीय गुरुनाथ शेठ, पंढरी शेठ फडके 10 सरकारच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. तर प्रत्येकाचं योगदान राहिलंय. प्रत्येक जण रायगड प्रीमियर लीग भव्य व्हावी, यशस्वी व्हावी आणि मोठी व्हावी, खेळाडू घडावेत, आपल्या रायगडचं नाव पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात व्हावं, हीच अपेक्षा प्रत्येक क्रीडा रसिकाची आहे, मान्यवर मंडळीची आणि आहे. आपण पाहता या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे समर्थ कडू वेशवी यांचं आगमन झालंय. रायगडचा क्रिस गेल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या समवेत समर्थ कडू सारख्या खेळाडूला ज्यांनी अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळवून दिला असे श्रावणी फार्मचे ओनर शेखरजी मुंबईकर वेशवी यांचं आगमन झालं. गुरु शिष्यांचं आगमन या स्पर्धेसाठी होत आहे, त्यांचं आपण मनपूर्वक शब्द सुमनाने करूया सहर्ष स्वागत. नवसाला पावणारा सिद्धिविनायक गणपती बाप्पा, ज्यांचं दर्शन घेऊन सर्व कामं सुरू केली जातात या सोनारी गावामध्ये. खरं तर आपण सर्वजण, कारण या सिद्धिविनायक मंदिरात जेव्हा पालखी उत्सव असतो तो भव्य पालखी उत्सव आपण सर्वजण अनुभवतो. बॅक टू क्रिकेट, बॉलिंग बॉलर येतोय ओमकार पाटील 4थ्या षटकासाठी. वेग भन्नाट आहे, बॅटचा संपर्क आहे आणि अक्षय पाटील परतीचा प्रवास करतो आहे. छोटा पॉज आला, ड्रिक्स ब्रेक झाला आणि आता इनिंग ब्रेक झाले. अक्षय पाटीलची विकेट डाऊन. आणि आपण या स्पर्धेदरम्यान पाहताय सन्माननीय शांतारामजी लेंडे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच या स्पर्धेसाठी सन्माननीय नंदकुमारजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण अतिथी मंचावरती यावं. नंदकुमारजी पाटील. एक छोटीशी संधी सुद्धा पुनरागमन करण्यासाठी पुरेशी असते आणि ती संधी आता मिळाली असंच कुठेतरी जाणवते. आता श्रीजा 11 KPC इनामपुरी संघासाठी सातत्यानं याच गोष्टीचा शोध घेतला जात होता. पहिली विकेट ही दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर मिळाली होती, पण त्यानंतर पार्टनरशिप बिल्डअप झाली होती अक्षय आणि सोहेलच्या दरम्यान. पण त्यानंतर ज्यांनी सुरुवात उत्तम दर्जाची दिली या डावाला, त्या अक्षय पाटीलचा विकेट ओमकार पाटीलने 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मिळालेला आहे. म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये जितकी जास्त षटकं तितके तुम्हाला पर्याय वापरण्याची संधी मिळते. कॅप्टनचा अनुभव किती महत्वाचा आहे, किती भव्य आहे आणि त्या अनुभवाचा वापर आता उस्मान पटेल करतोय. आणि त्यांनी आता आदित्य म्हस्करला थांबवलं, ओमकार पाटीलला आणलं आणि ओमकार पाटीलला आणल्या संघाचा फायदा झाला. म्हणूनच पर्याय निवडण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. कधी कधी आपल्या संघामध्ये आपल्याच लेवलचे खेळाडू असतात, पण त्यांना ऍडजस्ट करून योग्य त्या पर्यायाची निवड करून संघाचा फायदा कसा होईल तोच विचार कॅप्टनच्या मनात असला पाहिजे. उस्मान पटेलने योग्य निर्णय घेऊन ओमकार पाटीलला या षटकावर आणलं आणि फायदा होतोय श्रीजा 11 KPC इनामपुरीचा. बादल म्हात्रे नवीन फलंदाज स्ट्रायकर साइडला, पुढे ठेवलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, पहिल्या बॉलवर विकेट आणि आता
दुसऱ्या बॉलवर सुद्धा विकेट दाखवली आपली एबिलिटी, गोलंदाजीची टॉप क्वालिटी. लगातार दुसरा धक्का ओमकार पाटीलचा. आगमन करणार आणि माझं पुनरागमन दणक्यात असेल आणि तेच पुनरागमन संघासाठी ओमकार पाटीलने करून दिलेलं आहे. लगातार 2 विकेट्स. गोलंदाजाची शैली तपासायची आहे. चला पुन्हा एकदा आपण क्रुशियल मोमेंटवर पोहोचलेलो आहोत. गोलंदाजाची शैली तपासायची आहे, त्यासाठी फेअर बॉल. चला फेअर आहे, फेअर आहे. पंचांनी तपासलेलं आहे आणि आता 2 फलंदाज या षटकात बाजूला. आपण ऑन स्क्रीन बिग स्क्रीन वर पाहूया स्लो मोशन मध्ये. डोंट वरी. हा, अंपायरने दिसून दिले. पर सर्व बॉल चेक केले जातील. आपले अंपायर्स आता ऑन स्क्रीन बसलेले आहेत. चला सामना सुरू करायला हरकत नाही. आदरणीय महेश खडू साहेबांनी थेट निर्देश दिलेले आहेत. आता तिसरा पंच ऑन स्क्रीन असेल. ओंकार पाटील लगातार 2 विकेट्स मिळवत आहेत. धावसंख्या आहे 49. कांचन स्कोर तर चांगला झालाय. 2 जणच खेळलेत पण दोघांनी धुमाकूळ घातलेला आहे. अक्षय पाटील यांच्या 26वा 5 चौकार 1 षटकार आणि सोहेल शेख खेळतायत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं 21 वर. चला आपण पुन्हा एक दाखवले आणि फेअर बॉल आहे. चला असं पंचाचं मत आहे. चला मॅच ऑन करा. चला बॅटर पाठवून द्या फास्ट. चला बॅटर पाठवून द्या. पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि पुढील षटकासाठी पंचाचं लक्ष देतील. चला चला बॅटर पाठवून द्या. चला प्लीज. MG वॉरियर्स अलिबाग चला नवीन फ्रेश बॅटर पाठवून द्या. यानंतरचा प्रत्येक बॉल चेक केला जाईल. आदरणीय महेश खडू साहेबांचे ते थेट निर्देश आलेले आहेत. चला सामना सुरू करण्यास हरकत नाहीये.
चला बॅटर पाठवून द्या प्लीज. एमडी वॉरियर्स अलिबाग, चला बॅटर पाठवून द्या. आता सामना सुरू करण्यास हरकत नाही. चला बॅटर यातमध्ये. क्रिकेटचा खेळ भावनांशी जुडलेला आहे कांचन, आणि त्याचमुळे रूल्स रेग्युलेशन्स या महत्वाच्या आहेत. त्यासाठी पंच आपण निर्धारित केलेले आहेत. तर आता सामना सुरू करण्यास हरकत नाहीये. आतापर्यंत जे प्रेक्षक आत्ताच जुडलेले आहेत, चौथ्या षटकातले 2 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. धावसंख्या 49 आहे. एमडी वॉरियर्स अलिबाग, अक्षय पटेल बाद झालेत 26 वर आणि निखिलचा खेळ 0 वर संपला. सोहेल खेळतात 21 वर आणि बादल सुद्धा बाद झालेत. आता हॅट्रिक बॉल आहे. बॉलिंग ट्रॅकवर ओमकार पाटील, सागर पाटील हे नवीन फलंदाज. स्ट्रायकर्स एंडा पाहायला मिळतील. 30 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर पॉइंट. खूप जास्त उसळी मिळाली आहे. उंचीचा अंदाज पंचांनी घेतला आणि व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आणि अशा पद्धतीने एमडी वॉरियर्स अलिबागचं सांघिक अर्धशतक होते पूर्ण. 50 अप. 50 धावा पूर्ण झालेल्या. 3 फलंदाज बाद झालेत. म्हणजे आता हॅट्रिकची तर संधी ओमकारने गमावलेली आहे. 2 चेंडूचा खेळ झाला चौथ्या षटकात. यानंतर आणखी 2 षटकं बाकी आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 85 ते 90 दाखवतोय. आणि या स्पर्धेसाठी नंदकुमार पाटील व दिलीप कारंडे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. क्रॉस बेटेड अलॉंग द ग्राउंड, बॉल पोहोचेल फॉरवर्ड स्क्वेअरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉलवर सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाणार नाही. अजूनही सोहेल ती गडबड करत नाहीये. सोहेलला माहिती आहे की या डावामध्ये त्यांचा खेळ चांगला राहिलेला आहे, पण आता उस्मान पटेल यांचा निर्णय ओमकार पाटीलला आणण्याचा योग्य राहिलेला आहे. सुरुवात चांगली राहिली. षटकाची गोलंदाजी करताना पहिल्या 3 षटकांवर फलंदाजाचा दबदबा होता. पहिलं षटक अंगद पटेलचं 12चं, दुसरं षटक आदित्य मस्कर यांचं 17चं आणि त्यानंतर अंगद पाटीलचं षटक होतं 20चं. त्याचमुळे पहिल्या 3 षटकांवर फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. पण पाहूया आता पुढच्या 3 षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा खडबडून जागे होऊन आपल्या संघासाठी योग्य ते प्रदर्शन करतील का. अपेक्षा प्रत्येक संघ मालकाची तीच असते की आपल्या एकूण एक खेळाडूंनी ज्यावर आपण लिलावामध्ये विश्वास ठेवलेला आहे त्यांनी चांगला करून दाखवावा खेळ. तोच पाहूया. स्टेप आउट झाले. आणखीन एक फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि यस कॅच कंप्लीट. या षटकातला 3रा विकेट मिळवतोय ओमकार पाटील आणि इन फॉर्म बॅटर, टच मध्ये असलेला बॅटर सोहेल होतोय बाद. विकेट डाऊन. प्रत्येक षटकामध्ये काही ना काही वेगळं पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणूनच प्रत्येक षटक हे इव्हेंटफुल राहिलेलं आहे. प्रत्येक षटक प्रेक्षकांच्या लक्षात राहणारं ठरलेलं आहे. हा डू ऑर डायचा सामना आहे आणि त्याचमुळे आता हा आमना सामना एमडी वॉरियर्स अलिबाग आणि श्रीजा 11 केपीसी इनामपुरीचा राहिलेला आहे. आणि आतापर्यंत सर्वोत्तम प्रदर्शन गोलंदाज ओमकार पाटीलचं गोलंदाजी करताना आणि सर्वोत्तम प्रदर्शन फलंदाजी करताना अक्षय पाटीलचं राहिलंय. नवीन फलंदाज पोहोचतायत 6व्या क्रमांकावर. ऋषिकेश येत आहेत. न्यू बॅटर इन इज ऋषिकेश. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेत मालिकावीर जिंकण्याची इच्छा प्रत्येकाची होती. मागच्या वर्षीचा मालिकावीरचा पुरस्कार मयूर वाघमारे यांना गेला घेता आणि आता या वर्षीचा मालिकावीर नेमका कोण ठरेल उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. लवकरच पुढच्या 7 दिवसामध्ये कळेलच. तेच आपल्याला एक दिवस गॅप घेतलाय ट्यूसडेचा, राईट.
आणि त्यामुळे 26 तारखेला माहीत पडणार आहे की मालिकावीरचा पुरस्कार नेमका कोणाच्या नावावर जातोय. पुढचा बॉल ओंकार पाटील. मी आहे माझ्या भूमिकेवर ठाम म्हणून प्रतिस्पर्धी संघाला फुटलाय घाम. या षटकात उल्लेखनीय कामगिरी ओमकार पाटील यांची राहिलेली आहे. त्यांनी फक्त खर्च केल्या 2 धावा या षटकामध्ये. आणखीन एक बॉल बाकी आहे 4थ्या षटकातला. प्रत्येक षटक हे तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही, पण जर तुम्ही मेहनत घेतली तर मग तुम्ही तुमचा दबदबा, तुमची वचक, तुमचा दरारा त्या षटकावर राखू शकता. आणि तोच दरारा या षटकावर ओमकार पाटील यांचा राहिलेला आहे. शेवटचा बॉल फेस करेल स्ट्रायकर्स एंडला ऋषिकेश राऊत. बॅटची एज, आणखीन एक विकेट. पहिल्या 3 षटकामध्ये पूर्णपणे फलंदाज हावी झाले आणि या एका षटकात 4 फलंदाजाला बाद केलं ओमकार पाटीलने. ब्युटिफुल बॉलिंग. आपण सत्कार सोहळ्याकडे जात आहोत. आज या स्पर्धेसाठी उपस्थित असणाऱ्या सौ सीमा घरत यांचं आगमन झालं. त्यांचा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या औचित्याने करत आहोत आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा. खरं तर उरणच्या राजकारणातील, उरणच्या समाजकारणातील, उरणच्या संस्कृतीला जपणारी खऱ्या अर्थानं अशी एक रणरागिणी ज्यांनी सातत्याने समाजाशी जोपासना करत, ज्या समाजाप्रती आपण जन्माला आलो त्या समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून सातत्याने ज्यांनी नेहमी पाठपुरावा केला. आणि म्हणूनच आज त्यांना या उरणच्या राजकारणामध्ये, उरणच्या समाजकारणामध्ये एक वेगळं विशिष्ट आदराचं स्थान अशा सौ सीमा अनंत घरत यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि त्याचा त्या स्वीकार करत असताना धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान असेल त्यांचे यजमान श्री अनंत घरत साहेब यांचा सुद्धा आम्ही सन्मान करत आहोत. अनंत घरत साहेब डोंगरी यांचा सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि त्याचा ते स्वीकार करत असताना पुढील सन्मान असेल करळ ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच सन्माननीय अरविंदजी तांडेल साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय अरविंदजी तांडेल साहेब एका रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक, एक सरपंच चषक म्हणून करळच्या मैदानावरती दरवर्षी जो होत असतो आणि त्याचे मुख्य आयोजक अरविंदजी तांडेल साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि त्याचा ते स्वीकार करत असताना धन्यवाद. पुढील सन्मान असेल PSI शांताराम लेंडे साहेब, नावा शेवा पोलीस स्टेशनचे PSI शांतारामजी लेंडे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. सदरक्षण आहे खलनिग्रहाच्या यंत्रणेचा ब्रीद वाक्य आहे, स्वतःच्या सुखांचा त्याग करून खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करणारे तुम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत, अशी खऱ्या अर्थानं PSI शांताराम लेंडे साहेब यांचा विशेष सन्मान केला जात आहे. पुढील सन्मान आपण करतो खऱ्या अर्थानं ऑल इंडिया आयकॉन प्लेअर मधून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना भारतातील पहिला खेळाडू जो ठरला, ज्याने मात्र मालिकावीराची बाईक पटकवली असा रायगड टेनिस क्रिकेटचा क्रिस गेल, वयाची 40 उलटल्यानंतर ज्यानं 4 बाईक जिंकल्या. खरं तर वयाची त्यानंतर एका स्पर्धेमध्ये ज्यानं शतकी खेळी सुद्धा केली असा हा महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंपैकी एक. खरं तर नाव आहे समर्थ कडू. खरं तर समर्थ कडू आणि एकाच कुटुंबातील खरं तर कडू फॅमिली आहे. आज सन्मान केला जात आहे आणि त्यांचा विशेष सन्मान समर्थ कडू यांचा सन्मान होताना आपण पाहतात. धन्यवाद. पुढील सन्मान असेल या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. तुर्तास एक षटक संपू द्या. ताकद आहे, ताकदीचा केला योग्य तो वापर. बॉल करतो हवाईचा पर थेट पाठवलाय काउकोनसी मारेशा पार सिक्सर. श्रावणी फार्मचे ओनर समर्थाला सातत्याने ज्यांनी खुल्या स्पर्धेमध्ये खूप वेळा संधी दिली असे शेखरजी मुंबईकर यांचा विशेष सन्मान. शेखर मुंबईकर एक प्रसिद्ध उद्योजक, वेशवी दादरपाडा परिसरातील शेखरजी मुंबईकर यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने होत असताना धन्यवाद. पुढील सन्मान असेल खरं तर नंद एक षटक संपल्यानंतर पुढचे सन्मान आपण घेतो. धन्यवाद. जाऊया आपण, मॅच फार महत्वाची आहे. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू. 61 लॉस ऑफ 5 विकेट्स. काय षटकार खेचलाय. बॉल जसा पडला त्यानंतर ती बॅट स्विंग आणि बॉलवर तो 6 धावांचा रबर स्टॅम्प टाकला होता फलंदाज सागर पाटील. षटकार खेचत त्यांनी सुरू केलेला आहे हा खऱ्या अर्थानं डाव जो थांबला होता 4थ्या षटकामध्ये. MD वॉरियर्सचा धावसंख्या आता पुन्हा एकदा वेग पकडते. 61 प्रशांत मोहारे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या पहिल्या बॉलवर 22च्या 4 फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाल्या आणि आता विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट 6 मिळालेल्या आहेत. MD वॉरियर्स अलिबागला. धावसंख्येचा वेग वाढतोय. फलंदाज सागर पाटील सक्रिय झालाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, पुल करायची इच्छा होती, आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस हलकीशी गती कमी होती. चेंडू मधून ती
गती काढून घेतली होती आणि त्याचमुळे हा येतोय डॉट बॉल जो खूप महत्वाचा होता गोलंदाज प्रशांत मोहारे यांच्यासाठी. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत. वेग भन्नाट आहे पण नियंत्रण चुकलं होतं या चेंडूवरचं. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. लाईन लेंथ पिचिंग या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं गोलंदाजाला. यावेळेस वेग वाढवण्याच्या नादामध्ये नियंत्रण चुकलं आणि म्हणूनच एक्स्ट्रा रन मिळालेले आहे. एमडी वॉरियर्सला धावसंख्या पोहोचते 62. 62 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. निम्मा संघ जरी पॅव्हलियन बॉक्स मध्ये गेलाय पण स्कोर चांगला सेट झाला एमडी वॉरियर्सचा. बॅटची बॉटम एज. बॉल धीम्या गतीनं पोहोचतोय खेळपट्टीच्या अगदी बाजूला. विकेट किपर पोहोचतील. नॉन स्ट्रायकर साइडला थ्रो झाला होता, नाही कनेक्ट झाला. स्टंपशी पूर्ण होते ती एक धाव. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 63. 63. 5व्या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. या डावामध्ये 7 चौकार 4 षटकार आणि 8 धावा ज्या एक्स्ट्राच्या आहेत त्या इम्पॅक्ट करू शकतील पुढच्या डावामध्ये. प्रशांत मोहारे ज्यांनी आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेटचा रक्कम अजून त्याचा काय भरला नाहीये पण पाहूया अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असते पण गोलंदाजाकडे 6 संधी असतात. त्यामुळे गोलंदाज कधीही वरचढ असतो फलंदाजापेक्षा. फक्त योग्य त्या वेळी त्याच्या कलेचा वापर झाला पाहिजे. आता पंचांच्या उजवीकडून डावखुऱ्या फलंदाजासाठी स्टार्ट घेतोय प्रशांत. स्ट्रायकर साइडला आहेत अजय चौलकर. स्टान्स अटॅकिंग ड्राईव्ह केलंय आणि काय स्टॉप करण्याचा अंदाज आहे गोलंदाज प्रशांतचा. बॉल जाऊच द्यायचा नाही त्याचमुळे तो अगदी स्तब्ध उभा राहिला बॉल समोर आणि त्याच्या शरीराच्या संपर्काने बॉल अडवला गेलेला आहे. तुम्हाला तुमच्या बॉडी पार्टचा व्यवस्थित वापर करता आला पाहिजे आणि तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड हा खूप महत्वाचा राहतो. कारण फॉलो थ्रू मध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तुम्ही लीन फॉरवर्ड असता आणि अशा वेळेला तुम्हाला थांबून बॉल कुठे जातोय त्या दिशेने तुमचा पूर्णपणे बॉडीचा लोड घेऊन जायचा असतो आणि तेच करताना आपण पाहिलं गोलंदाज प्रशांतला. शेवटचा बॉल बाकी. या षटकातला धावसंख्या 64 झाले. 5 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल शेवटचा या षटकातला. यावेळेस फ्लिक केलंय. जे होतं मनात ते नाही आणता आला मैदानात कारण क्षेत्ररक्षकाची उंची जबरदस्त राहिलेली आहे. स्क्वेअर लेगला बॉल त्यांनी अडवला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. षटक संपत्यात 5. नमितने तो बॉल अडवला. धावसंख्या 66. 5 फलंदाज बाद. एमडी वॉरियर्स अलिबाग. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगडच्या मातीचा जोश अपार. रायगड प्रीमियर लीग नाव दमदार. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. क्रिकेटचा रंगला उत्सव खास. खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. थँक्यू. रायगड प्रीमियर लीग वर जो सगळा ट्रेंड आहे त्या ट्रेंडनुसार गाणं बनवलेलं आहे. या आधुनिक जगामध्ये आता सर्व प्रेक्षकांचं जे मन आहे ते ओळखून गाणी बनवावी लागतात आणि ते शीर्षक गीत जे प्रेक्षकांच्या मुखात राहील प्रेक्षक एन्जॉय करतील. आदरणीय महेश कडू साहेब प्रशांत खानावकर यांची चर्चा करायचं. प्रशांत यांचं देखील क्रिकेटसाठी भव्य योगदान राहिलेलं आहे आणि रायगड प्रीमियर लीग साठी सुद्धा त्यांचा अनुभव खूप कामी येतो. ऍज अ प्लेअर म्हणून जे काही खेळाडूंना हवंय त्या सूचना प्रशांत नेहमीच देत असतात समितीला आणि त्यानुसार प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन खेळाडूंसाठी आपण घेऊन येऊ शकतो. जर तुमच्याकडे अनुभव आहे तो अनुभव वापरला पाहिजे आणि प्रशांत खानावकर नेहमीच अनुभव वापरून रायगड प्रीमियर लीग प्रत्येक वर्षी कशी सप्ततारांकित करता येईल ते प्रयत्न देताना पाहायला मिळेल. आताही चर्चा चालू आहे. रायगड प्रीमियर लीग सुरू आहे पण अजूनही चर्चा चालू आहे की यानंतरच्या दिवसात नेमकं काय करता येऊ शकतं जे प्रेक्षकांना पसंत पडेल, प्रेक्षकांना आकर्षित करेल, स्पर्धा भव्य होईल, प्रेक्षकांची संख्या वाढेल. शेवटच्या षटकासाठी बॉलर येत आहेत आदित्य म्हसकर. सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या तब्बल 17 धावा आणि पुन्हा एकदा त्यांना ती संधी मिळाली शेवटच्या षटकासाठी स्वतःला सिद्ध करण्याची. पुढचा बॉल पहिला फुल एंड बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जाणार नाही कारण वेगानं क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले तोपर्यंत फक्त एकाच धावेची संधी मिळते एमडी वॉरियर्स अलिबाग या संघाला. धावसंख्या 67 झालेली आहे. पहिल्या 3 षटकात धावा जबरदस्त बनल्या होत्या पण चौथ्या षटकात फक्त 2 धावा आल्या आणि त्याचमुळे गणित थोडंसं बदललं एमडी वॉरियरच्या धावफलकाचं.
पण अजूनही 5 संधी त्यांच्याकडे आहेत या पहिल्या डावातल्या, आणि पाहूया या 5 संधींवर कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युट होत आहे फलंदाजाच्या वतीनं. शेवटचे 5 बॉल्स महत्वाचे आहेत. पहिला डाव नेमका कोणाच्या बाजूनं जाईल, पुढच्या 5 बॉलवर कोणाची वचक असेल. गुणवत्ता प्रत्येकाकडे आहे, पण त्या गुणवत्तेचं सादरीकरण व्यवस्थित झालं पाहिजे. तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानात अस्वस्थ राहून नाही चालत. पुढचा बॉल फुल लेन बॉल होता. विकेट किपर योगेशला ठाऊक आहे अपील करण्यात काही तथ्य नाहीये, त्यांनी अपील नाही केली, ऊर्जा वाचवली. डॉट बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळतं खोलवर टप्प्याचा बॉल होता. संपर्क करण्याचा प्रयत्न पण तो बॅटच्या मध्यावर नाही करता आला. पिचिंग झोन खूप चांगला राखलेला आहे गोलंदाजाने. आदित्य मस्कर आपलं सर्वोत्तम प्रदर्शन देण्यासाठी सज्ज झालाय. ओ स्ट्रेट ड्राईव्ह ओव्हर द अंपायर हेड आणि बॉल जाईल थेट साइड स्क्रीनवर. या शेवटच्या षटकामध्ये सुद्धा दबदबा फलंदाजांचा एमडी वॉरियर्सला मिळतोय. आणखीन एक चौकार. डीजे मॅडे प्रेक्षकांना का घरी जाऊ देणार नाही. गाणीच अशी वाजवली जातात, प्रेक्षक सुद्धा गाण्यांचा आनंद घेत आहेत. या स्टेडियम मध्ये सातत्याने प्रेक्षकांची संख्या वाढते, कारण त्यांच्या आवडीचे तारे सितारे या रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतात. अंगद पाटील आहेत, उस्मान पटेल आहेत, एका बाजूला आपण सोहेल यांना पाहिलं, अक्षय पाटील मोने यांचा खेळ आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल धीम्या गतीने चकवलं फलंदाजाला आणि पॉइंटला झेल देण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि पुन्हा एकदा टॉप क्वालिटी बॉलिंग आदित्य मस्कर यांची शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. आणखीन एक धक्का एमडी वॉरियर्सला. रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. तुम्ही कोण आहात त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता या गोष्टीला महत्व दिलं जातं. आणि आता गोलंदाज काय करू शकतो ते या षटकावर पाहायला मिळालेलं आहे. या षटकाच्या मागच्या 4 बॉलला अनालाइज केलं. सुरुवात सिंगलने झाली, पुढचा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, चौथ्या बॉलवर विकेट मिळाला. म्हणजेच आतापर्यंत षटक राहिलेलं आहे आदित्य मस्करच्या बाजूनं. शेवटच्या षटकासाठी उस्मान पटेलने जो निर्णय घेतला होता, निर्णय पुन्हा एकदा योग्य राहिलाय. चौथ्या षटकासाठी ओंकार काटेला त्यांनी आणला, तो निर्णय योग्य राहिलाय. आणि आता 6व्या षटकासाठी आदित्य मस्करला राखून ठेवलं होतं, तो सुद्धा निर्णय उस्मान पटेलचा योग्य राहिलेला आहे. पण आणखीन 2 बॉल्स बाकी आहेत. पुन्हा एकदा एमडी वॉरियर्स संघाकडून तो परतीचा खेळ पाहायला मिळेल का. आदित्य मस्कर ओव्हर द विकेट, बॅटची टॉप एज नाहीये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. गोलंदाज स्वतः जात आहेत आणि आपल्या कवेत हा चेंडू घेत आहेत. आणि पुन्हा एकदा शून्यावर खेळ संपलेला आहे. आल्या पावली परत अनुज घरत. आदित्य मस्कर यांचं पाहायला मिळालेलं आहे. लगातार 2 विकेट्स ते मिळवत आहेत. त्या अगोदर आजच आपण एक हॅट्रिक पाहिलेली आहे, तर आणखीन एक हॅट्रिक पाहणार आहोत का. वेद तेच लागलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या डावातला. ऑन हॅट्रिक आदित्य मस्कर. शेवटच्या षटकासाठी पाहूया आता शेवटच्या बॉलसाठी कोण येतात मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली करून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. शेवट सुद्धा तुमच्या बाजूने झाला पाहिजे अशी मेहनत तुम्हाला घ्यावी लागते, पण ती मेहनत फलंदाजी करणाऱ्या संघाची नाही दिसली. गोलंदाजी करणारा संघ ड्रिंक्स ब्रेक नंतर ऍक्टिव्ह झालेला आहे आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर धावांचा वेग कमी झालाय. क्रेडिट जाते ओमकार पाटील आणि आदित्य मस्कर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, ड्राईव्ह केलंय, कव्हरचा क्षेत्ररक्षक आहेत आणि आजच्या दिवसातली हॅट्रिक पूर्ण होता होता राहिली आणखीन एक. जेव्हा काम असतं तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. हॅट्रिक मिस केले, गोलंदाजाने कॅच ड्रॉप झाले आणि मिळतात त्या 2 धावा. पहिला डाव संपलेला आहे आणि धावसंख्या पोहोचते 73 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 74. 36 चेंडू 74 धावा. श्रीजा 11 KPC इनामपुरी. पहिला डाव संपलाय. पुढच्या डावाकडे वळूया आणि पुढील आवाज असेल सुरज सरांचा. धन्यवाद. लीगचा जल्लोष भारी
येस धन्यवाद उत्सव खा महेश कडू मित्रमंडळ सोनारी आयोजित आपण रायगड प्रीमियर लीग पर्व 6वा अनुभवत आणि या 6व्या पर्वामध्ये 8व्या दिवस रात्रकालीन फॉर्मॅटमध्ये आपण सध्या आहोत आणि आपण सन्माननीय अतिथींचा सत्कार स्वागत सोहळ्याकडे जाणार तुर्तास या स्पर्धेसाठी आजच्या रजनीमध्ये उपस्थित असणारे ऑल कार्गो कंपनीचे HR हेड सन्माननीय कोळी साहेब उपस्थित होते त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण या स्पर्धेला आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि भविष्यातील आपल्या कारकिर्दीसाठी आपल्याला खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देत आहोत तर आपण सत्कार सोहळ्याकडे जाऊया लगेच सत्कार सोहळा घेतला आजच्या रात्रीमध्ये उपस्थित असणारे महेश कडू साहेबांवरती प्रेम करणारे नंदकुमारजी पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या औचित्याने करत आहोत आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा नंदकुमारजी पाटील साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत काव्य स्पोर्ट्स नारपोली नावाने जेव्हा संघ खेळत असतो तेव्हा नेहमी त्या काव्य स्पोर्ट्सचे संघ मालक पुरस्कृती म्हणून नंदकुमार पाटील यांना मी नेहमी पाहिलं त्यांच्या समवेत खरं तर आमचे दिलीपजी कारंडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या औचित्याने करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा दिलीपजी कारंडे सन्माननीय अरुणजी उपस्थित आहेत अरुणजींचा सुद्धा आम्ही सन्मान करत आहोत त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अरुणजी सुद्धा एका रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक त्यांच्या माध्यमातून सुद्धा नाईट मॅचचं आयोजन केलं जातं तसं एक विशेष सन्मान आपण कडू साहेब करत आहोत खऱ्या अर्थानं तो सन्मान असा आहे आज या स्पर्धेसाठी उपस्थित असणारा कुमार आदित्य अनंत घरत आशिया वेट लिफ्टिंगमध्ये खऱ्या अर्थानं त्याला सॉफ्ट बेंच आणि बेडमध्ये गोल्ड मेडल मिळाला असा सीमा घरत व अनंतजी घरत यांचा हा चिरंजीव ज्याची देहबोली पाहिल्यानंतर आपल्याला लगेच जाणवेल की कुछ तो है हे काहीतरी रसायन आणि आज म्हणूनच खरं तर आशिया वेट लिफ्टिंगमध्ये ज्याला गोल्ड मेडल मिळाला असा हा कुमार आदित्य अनंत घरत डोंगरी ज्याचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि त्याचा तो स्वीकार करत असताना क्या बात आहे आदित्यला पुन्हा एकदा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया भविष्यातील येणाऱ्या तुझ्या आणखी स्पर्धांसाठी असेच तू यश मिळव किंबहुना तुझ्या घराचं गावचं तालुक्याचं जिल्ह्याचं आणि देशाचं नाव आणखी पुढे जाऊ द्या असे तुला मात्र शुभेच्छा देत आहोत तर पुढील सन्मान असेल या स्पर्धेमध्ये उपस्थित असणारे आमचे मनीष पाटील यांचा सन्मान केला जात आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा मनीष पाटील मीरा भाईंदर वरून ते उरण पर्यंत प्रवास करून जे स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आपण तेजस म्हात्रे यांना विनंती करूया तेजस म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण मनीष यांचा सन्मान करावा मनीष पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि त्याचा ते स्वीकार करावा एक सुंदर असं तंत्रशुद्ध मराठी आवाजाचा धनी म्हणून मनीष यांच्याकडे आपण पाहतो अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी मनीष नेहमी जात असतात त्यांचा विशेष सन्मान खरं तर केला जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना चार एक्के क्रमांकाची एर्टिका मध्ये पार्क करण्यात आलेली आहे त्या गाडी चालकाला विनंती आहे की थोडंसं बाजूला पार्क करा त्यामुळे थोडंसं ट्रॅफिकचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे बघा विशेष सूचना आहे गाडी क्रमांक 1111 बरोबर मध्ये पार्क केली आणि आपल्या गाडीला स्क्रॅचेस होण्याची जास्त शक्यता आहे कारण गाडी आपली मध्ये पार्क आहे कृपया लगेचच जाऊन आपण तिला सुरक्षित ठिकाणी सुरक्षित वाहन तळावरती तिला आपण पार करा
प्रशांतजी खानावकर, तेजसजी म्हात्रे यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय. आज तेजसजी म्हात्रे यांचा संघ सुपर 16 साठी क्वालिफाय झालाय. त्यांचं मनापासून अभिनंदन. श्रीजा केपीसी इनामपुरी संघासमोर 74 धावसंख्येचं टार्गेट आहे. टार्गेटला चेस करत असताना उस्मान आणि ओंकार ही पहिली जोडी मैदानामध्ये आणि इम्पॅक्ट प्लेअर बॉलिंग टीमनं मैदानामध्ये उतरवलेला आहे. बाविस्कर सर त्या ठिकाणी सांगतायत सुमेध पत्रे ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये दाखल झालाय. सुमेध पत्रे, अलिबाग एक्सप्रेस आणि त्याच्या समोर रायगडचा टायगर. पहिलाच बॉल ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिड ऑफला चांगली फिल्डिंग. तुत्तू मैमे मिसकम्युनिकेशन होतं. मिड ऑफला मोन्या उभा होता आणि पहिल्या बॉलवरती सिंगल. थोडंसं मिसकम्युनिकेशन मैदानामध्ये दोन बॅटरच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. पहिल्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. 12.33च्या अस्किंग रेटनं धावायचं आहे. धावांचा पाठलाग करत असताना ओंकार पाटील आणि त्याच्या सोबतीला उस्मान ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे. सुमेध पत्रे, अलिबाग एक्सप्रेस पहिलं षटक घेऊन आलाय आणि चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. डू ऑर डाय, करो या मरोचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. दोन टीमच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. खरं तर सुमेध पत्रेच्या वेगवान चेंडूच्या विरोधामध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी सोनारी गावातील रनर आगिण्या येताना दिसत आहेत. त्यांना सुद्धा आपण विनंती करूया आपण अतिथी मंचावरती स्थानापनावं. सीमा घरत यांच्या प्रत्येक हाकेला साथ देणाऱ्या खऱ्या अर्थाने या सर्व रनर आगिणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. रेश्मा कडू मॅडम आहेत, त्यांच्या समवेत आपण पाहताय ग्रामपंचायत सदस्य. या सर्वांना पण विनंती करत आहोत आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. नारी शक्ती, महिला शक्ती, यष्ट्यांचा वेध घेणारा भन्नाट असा यॉर्कर पाहायला मिळाला आणि तिसऱ्या बॉलवरती ओंकार पाटील होतोय त्रिफळाची. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. तिसऱ्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला. शून्यावरती बाद केलं ओंकार पाटीलला. आणि आपण पाहताय सुप्रसिद्ध निवेदिका तथा आदर्श शिक्षिका सौ दर्शना माळी मॅडम यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेसाठी झालंय. अनेक खऱ्या अर्थानं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, अनेक खऱ्या अर्थानं विवाह सोहळ्यामध्ये ज्यांच्या तोंडातून प्रत्येक पडणारे शब्द खऱ्या अर्थानं मोत्यासारखं असतो असे आम्ही नेहमी ऐकत आलोत आणि पाहिलं सुद्धा. आणि त्यांना आज आपण क्रिकेटच्या व्यासपीठावरती पाहतो. त्यांचा मी विशेष सन्मान थोड्या वेळात घेणार. तुर्तास आपणास विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. ओ टू कॉम्बॉक्स. MH46 AL 5129 स्विफ्ट गाडी आहे आणि दुसरी ऑरा गाडी आहे MH46 6146. या दोन गाड्यांच्या मध्ये एक गाडी अडकलेली आहे. तर त्या दोन्ही गाडी मालकांना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करा. सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलनं धावसंख्या होती ती 2. अलिबागच्या गोलंदाजीतली एक्सप्रेस भरधाव वेगानं मैदानामध्ये धावताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉल डॉट पाहिला, तिसऱ्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि चौथ्या चेंडूवरती संकेत रानडेच्या बॅटमधून सिंगल आली आहे. सुमेध पत्रेच्या विरोधामध्ये रायगडचा टायगर उस्मान. हे बॅटल आता इंटरेस्टिंग असेल. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन. आपल्या गोलंदाजीमध्ये मिश्रण केलं. बॉल रिलीज करत असताना शेवटच्या क्षणाला फिंगर रोल केले. डॉट बॉल पाहायला मिळाला. उस्माननं देखील थोडंसं संयम दाखवला, थोडंसं पेशन्स दाखवले. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला त्यानं वेट केलं आणि त्यानंतर फक्त ढकललं, ड्राईव्ह केलं. सिंगल कंप्लीट करत असताना
पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 3 धावा इनामपुरी संघाच्या धावफलकावरती. एक महत्वाचा बॅटर बाद झालाय. संकेतचा चांगला फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर प्लेस केलाय. एकमेकांचा खेळ माहीत आहे. एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, एकमेकांचे वीक झोन, एकमेकांचे कच्चे दुवे, एकमेकांचे पक्के दुवे या खेळाडूंना ठाऊक आहेत आणि म्हणूनच संकेतसाठी एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि सुमेध पत्रेची मैदानामध्ये दादागिरी पाहायला मिळाली. 2 मोठे फलंदाज असताना त्यांना कोणत्याही प्रकारचं बॅटीचं तोंड उघडू दिलं नाहीये आणि 4 धाबा केवळ खर्च केल्या. 30 चेंडू शिल्लक आहेत. 70 धाबांची गरज आहे. 14च्या आस्किंग रेटनं आता धाबांचा पाठलाग करायचा आहे. श्रीजा केपीसी इनामपुरी संघाला. एमडी वॉरियर्स अलिबाग संघाची दुसऱ्या सत्रामध्ये दमदार अशी सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. मॅक्झिमम 3 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि संकेत उस्मानसाठी जर फील्ड पोझिशन आपण पाहिली, एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, एक खेळाडू लॉंगॉनला पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू कक्षाच्या अगदी जवळ डीपमध्ये मिड विकेटला पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला खेळाडू आहे, बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे, फ्लाइंग स्लिप आहे, लेग स्लिप आहे आणि एक खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पंचांच्या अगदी जवळ पाहायला मिळतोय. फार चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली आहे आणि दुसरा गोलंदाज सोनारी एंड कडून गोलंदाजीला येतोय. खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये अपील केलं होतं, अपील फेटाळलं. पंच सांगतायत बॅटकट आहे. बोराडे सर मेन पंच आहेत, बॅटकट आहे दाखवत असताना आणि सिंगलनं 5 धावा धावफलकावरती होत आहेत. निखिल पाटील अलिबाग तालुक्यातील वागरण गावचा हा खेळाडू आहे. आज जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स याचा पाहायला मिळालाय. उस्मान या वेळेला बॉलला पाठवतोय प्रेक्षकांमध्ये. बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. मिळतायत त्या 4 धावा. रायगड का टायगर उस्मान पटेल हे बघा त्याचे फॅन फॉलोवर स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. उस्मानला चेअरअप करण्यासाठी आलेत आणि MH46 4x1 म्हणजे 11-11 जी गाडी आहे, एर्टिगा गाडी जी रस्त्यामध्ये पार्क केलेली आहे, लॉयन ग्रुपचा लोगो आहे. त्यांना विनंती आहे की थोडीशी गाडी ती बाजूला आपण करायची आहे. स्क्वेअर कट केलाय, फिल्डर कडून चुकी पाहायला मिळाली आणि नशिबाचा चौकार येतोय. उस्मानच्या बॅट मधून हा मिळतोय लगातारचा दुसरा चौकार. जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावांचा बोनस मिळाला आणि या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, या मिस्टेक तुम्हाला अवॉइड कराव्या लागतील. निखिलचा हा बॉल पायावरती आदळतोय. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. उस्मान हॅज टू डिपार्ट. बिग विकेट बॅक टू द डगआउट. महेश नरेश कडू या व्यक्तिमत्वाचं कौतुक करणारे सुमधुर संगीत आपण ऐकलं. खरं तर या परिसरामध्ये ज्या माणसानं तन मन धन सातत्याने ओतलंय म्हणूनच महेश नरेश कडू हे नाव या परिसरातील राजकीय पटलावरती आदरानं घेतलं जातं. मग सोनारी गावामध्ये असणारी पाण्याची टंचाई आणि त्या काळामध्ये ज्यांनी स्वतःच्या खिच्यातून 10 लाख रुपये खर्च करून सोनारी गावामध्ये एक पाण्याची लाईन आणली होती आणि अनेक खऱ्या अर्थानं ज्यांनी संकल्पना या परिसरामध्ये राबवल्या. मग पार्किंग प्लाझामध्ये अनेक बेरोजगारांना ज्यांनी रोजगार मिळवून दिला, असे खऱ्या अर्थानं सोनारी गावचे हे सुपुत्र महेश नरेश कडू
यांचं कौतुक करणारं सुंदर असं गीत का निघू नये. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॅटर बाद झालेत. रायगडचा टायगर स्वस्तामध्ये बाद झालाय. निखिल पाटीलला त्याच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम विकेट मिळाली आहे. गोल्डन विकेट मिळाली आहे. उस्मानला LBW स्वरूपामध्ये त्यानं बाद केलं आणि नवीन बॅटर योगेश पवार मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक दिग्गज खेळाडू, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून संपूर्ण भारतभर प्रचलित असलेला हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय आणि चांगला खेळ करावा लागेल. संकेत रानडे, योगेश पवार दोन्ही बॅटर हे अतिशय चांगले लेदरपट्टू आहेत आणि त्यांना चांगला खेळ करावा लागेल. वागरण एक्सप्रेस, अलिबाग तालुक्यातील वागरणचा सुपुत्र फार चांगला मारा करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उस्मानची विकेट मिळवली आहे आणि कम्मालीचा कॉन्फिडन्स दाखवतोय. पहिलाच बॉल पुढ्यात टाकला होता, लॉब केलाय, उंच गेलाय, लांबी कमी, झेल टिपला जातोय. लगातार 2 बॉल वरती 2 धक्के बसतायत धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीजा KPC इनामपुरी संघाला. सागर पाटीलला चांगला झेल टिपला. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं, ज्या वेळेला बॅटला बॉल लागला त्या वेळेला बॉलरनं हात वरती केला होता, त्याला विश्वास होता ही विकेट मला मिळणार आहे. सागर पाटीलनं दर्जेदार झेल टिपला आणि योगेश पवार आल्या पावली माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 फलंदाज बाद झाले. 13 धावा धावफलकावरती आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो वागरणचा सुपुत्र निखिल पाटील. आजच्या रात्रीतली विकेट हॅट्रिक पाहायला मिळणार का, याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. नमित पगडे, पेटचा एक आक्रमक बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय. 25 चेंडू शिल्लक आहेत. 61 धावांची गरज आहे. 15च्या आस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु आता मात्र गोलंदाजीतलं आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. या अगोदर सुमेध पत्रेकडून पाहिलं आणि आता निखिल पाटील कडून पाहायला मिळतंय. विकेट हॅट्रिकचा बॉल फिरून खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, फाईन लेगला गोळीच्या वेगानं जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. रिप्ले मध्ये देखील पाहतोय, थोडासा निराश आहे, थोडासा हताश आहे, फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. कारण फिल्डरकडून थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि फिल्डिंग मधील या चुका टाळाव्या लागतील, कुठेतरी अवॉइड कराव्या लागतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 24 बॉलमध्ये 57 धावांची गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप इथे होणे गरजेचं आहे, अपेक्षित आहे इनामपुरी संघासाठी. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीला येतोय तो सुमेध पत्रे. थळचा हा खेळाडू आहे. अलिबागची गोलंदाजीतली एक्सप्रेस. पहिल्या ओव्हरमध्ये एक मोमेंटम मिळवला, 4 धावा खर्च केल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये ही मॅच आपल्या मॅचवरती पकड मजबूत करण्याचं त्यानं काम केलं आणि स्वतःच्या दुसऱ्या आणि संघाच्या 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय. पॉवर प्लेचे निर्बंध हटवलेले आहेत. आता क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे, विखुरलेलं आहे. 4 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि 24 बॉलमध्ये 57 धावांची गरज आहे. नमित पगडे, संकेत रानडे, 2 चांगले बॅटर मैदानामध्ये. चांगला बॉल. या स्पर्धेसाठी एकनाथजी कडू वेशवी यांचं सुद्धा आगमन झालं. तर विनंती आपण मंचावरती यावं. वेशवी गावचे एक सद्ग्रस्त म्हणून ज्यांची ओळख अशी एकनाथजी कडू यांचं आगमन झालं, त्यांना सुद्धा विनंती केली जाते आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. O2 कॉम्बॉक्स. 23 बॉलमध्ये 56 धावांची गरज आहे. मोठ्या संख्येनं मान्यवर या मंचावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. 15 तालुक्यांना एकत्र करणारी स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. 7वी दिवस रात्र या स्पर्धेची आणि फार चांगल्या मॅचेस
शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला हा बॉल होता. खरं तर सोहेल असं वाटलं थोडंसं अपील करणार, दरम्यान पंचांचा वाईड बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार या गोलंदाजाला. अवांतरची पहिली धाव आली आहे. एकूण धावसंख्या होतीये ती 19. थोडस थांबवलंय, धावांना रोखलंय अलिबागच्या गोलंदाजांनी. जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला बॉल लागलाय, पाठीमागे झेल टिपला जातोय आणि फलंदाज नमित पगडे देखील बाद होतोय. चौथा धक्का बसतोय इनामपुरी संघाला. अनुजनं फार चांगला झेल टिपलाय. चौथा बॅटर बाद झालाय. संघाची धावसंख्या 19 आहे. 22 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. 15च्या आस्किंग रेटनं धावायचे म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा आल्या पाहिजेत. फलंदाजी करणाऱ्या इनामपुरी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु आज सुमेध पत्रेची गोलंदाजी धारदार पाहायला मिळाली. त्याच्या गोलंदाजीची भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. सुमेध पत्रे मैदानामध्ये दहशत प्रस्थापित करतोय आणि त्याच्या विरोधामध्ये फलंदाजांना हात खुले करण्याची संधी देत नाहीये. अली पटेल आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरलाय. अलीला चांगला खेळ करावा लागेल. अली देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. 22 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे. संकेत रानडे, अली पटेल हे दोन चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या समोर ज्यानं या मॅच वरती पकड मजबूत केली आहे तो अलिबाग एक्सप्रेस सुमित पत्रे गोलंदाजी करत असताना. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये अलीच्या बॅटमधून एक हेलिकॉप्टरचा फटका आपण पाहिला. सर्वोत्कृष्ट हेलिकॉप्टरचा फटका आज अलीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि अली आता सिंगल घेत असताना संकेत 4 बॉलमध्ये 4 वरती खेळतोय. धावांचा वेग आता संकेतला वाढवावा लागणार आहे हा सामना इनामपुरी संघाला जिंकायचा असेल तर. लेग स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल जास्त बाहेर होता. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, थोडीशी दिशेपासून दूर राहिला आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची आणखीन एक धाव स्कोरबोर्ड मध्ये येते. 21 धावा धावफलकावरती होत आहेत आणि येणाऱ्या 21 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप इनामपुरी संघाला या मॅच मध्ये परत घेऊन येऊ शकते. एक चांगली पोझिशन बनवू शकते. एक चांगला मोमेंटम मिळून देऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूला अलिबागचे हे गोलंदाज सामन्यामध्ये सुरुवातीपासून पकड मजबूत करण्याचं काम करतायत. 21 मध्ये 53. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. फसवा चेंडू पाहायला मिळाला. चतुर चालाक सुमेध मैदानामध्ये आहे. या अगोदर वेगवान चेंडू टाकताना त्याला आपण पाहिलं, त्याच्या गोलंदाजीचा वेग पाहिला आणि आता मात्र त्याच्या बोटांची जादू पाहायला मिळाली. स्लोअर वन त्यानं डिलिव्हर केला, बाहेरून बॉलला आतमध्ये आणलं आणि फलंदाजाला देखील आशाळभूत अशा नजरेनं पाहण्यास भाग पडलं. 20 चेंडू शिल्लक आहे. 53 धावांची गरज आहे. संकेत रानडेच्या विरोधामध्ये सुमेध पत्रे असं बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. परंतु आतापर्यंत सुमेध पत्रेची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. ड्राईव्हचा फटका गॅप मध्ये टिपिकल लेदर स्ट्रोक पाहायला मिळाला संकेत रानडेच्या बॅट मधून आणि या कव्हर ड्राईव्ह वरती येत आहेत त्या 4 धावा. कव्हर ड्राईव्ह पेश केलाय. लाजवाब असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्या कव्हर ड्राईव्ह वरती 4 धावांची मोहर लावली होती. एकूण धावसंख्या 25 झाली आहे. 19 बॉल मध्ये 49 ची गरज आहे. सुमेधच्या विरोधामध्ये पहिला मोठा फटका आलाय. या वेळेला टो क्रशिंग यॉर्कर, बोटांचा वेध घेणारा
नखांना दुखापत करणारा यॉर्कर पाहायला मिळाला. डिलिव्हरी ऑफ द नाईट आणि फलंदाज बाद होतोय संकेत रानडे. रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल, अगदी एखाद्या बंदुकीमधून सुटलेली गोळी ज्या वेगानं जाते ना, त्या वेगानं टाकलेला हा टो क्रशिंग यॉर्कर. जर शूज नसते, अनवानी पायानं एखादा खेळाडू असता तर कदाचित त्याच्या पायाला जबर दुखापत झाली असती. इतका भन्नाट असा यॉर्कर, आपल्या भात्यातील अस्त्र ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला सुमित पत्रेच्या शेवटच्या बॉलवरती. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 25 धावा धावफलकावरती आहेत. येणारी 3 षटकं आणि 49 धावांची गरज आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्टँड. पूर्णपणे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या ठिकाणी सगळे प्रेक्षक हात करत असताना, या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना या सगळ्या दर्दी प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आवाज येत नाही, प्रेक्षकांचा आवाज आला पाहिजे, तेव्हा आपल्याला माहिती पडेल खरंच तिथे माणसं आहेत की नाही. येस, क्रिकेट स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्टँड मध्ये देखील आपण हे प्रेक्षक पाहतोय. गर्दी आहे, प्रचंड गर्दी. या स्पर्धेला सगळे हे एन्जॉय करतायत, सगळे कॅमेरामध्ये कैद करतात, आपले कॅमेरामन या संपूर्ण स्पर्धेला कैद करतायत. या सगळ्या दर्दी प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सुरेश, त्यांचा आवाज तर आपल्याला खरंच कळेल प्रेक्षक आहेत की झोपलेत. दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब स्टँड मध्ये जे प्रेक्षक आहेत ते खऱ्या अर्थानं फक्त आहेत की हौशी आहेत. पाहूया, त्यांचा आवाज येत नाही, आवाज आला पाहिजे. क्या बात आहे. 18 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजीला येतोय निखिल पाटील. वागरण, अलिबाग तालुक्यातील वागरण गावचा हा खेळाडू आहे. आज 3 विकेट त्यानं घेतल्यात. पहिल्या 2 विकेट या अगोदरच्या ओव्हरमध्ये घेतल्या होत्या आणि त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. 17 चेंडू आणि आता गरज असेल ती 48 धावांची. आदित्य मस्कर, अली पटेल, खरं तर 2 यंग खेळाडू आहेत रायगड जिल्ह्यातील. नेरेगावचा सुपुत्र आदित्य मस्कर यंदाच्या हंगामामध्ये फार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. बॅटिंग बॉलिंग फार चांगली करतो. आता त्याला चांगलं खेळावं लागेल. त्याच्या सोबतीला अली पटेल आहे, परंतु दुसऱ्या बाजूनं निखिल पाटीलवरती विश्वास दाखवण्यात आलाय. आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा कर्णधारानं मोन्यानं विश्वास ठेवला निखिलवरती ना, तो त्या वेळेला मोन्याचा विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. फार चांगली गोलंदाजी राहिली आहे ती निखिल पाटीलची. 17 मध्ये 48. या ओव्हरमध्ये धावा आल्या पाहिजेत इनामपुरी संघासाठी. अभि नाही तो कभी नाही असं स्थिती आहे डू ऑर डाय मॅच मध्ये. ड्राईव्हचा फटका शॉर्ट कव्हरला. मोन्या आहे, चोरटी धाव कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. अली, या खेळाडूनं बरीचशी मैदानं गाजवलेत. उस्मानचा छोटा बंधू आहे. उस्मान सारखीच ताबडतोड फलंदाजी करण्यासाठी तो देखील जाणला जातो. त्याच्या बॅटमधून ऑन साईडला येणारे षटकार हे नेहमी बघण्यासारखे असतात, परंतु आता मात्र निखिल पाटीलच्या विरोधामध्ये त्याला आक्रमण करावं लागेल. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जाते. अलिबागच्या विरोधामध्ये इनामपुरी, आणि हा मात्र थोडासा फुलटॉस बॉल होता, मिस केलाय. आणि अंपायर कडून हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय, चेक करण्यासाठी पाठवण्यात आलंय. कारण थोडंसं डाऊटफुल होतं, थोडंसं संभ्रमामध्ये होते आणि त्यामुळेच स्क्रीनवरती चेक केलं जाईल. एक्झॅक्टली बॅटच्या जवळ ज्या वेळेला बॉल आला त्यावेळेला बॉलची पोझिशन कुठे होती, ओव्हर द वेस्ट की खाली होता बॉल, डाऊन होत होता, हे सगळं काही चेक केलं जाईल. आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा चेंडू आता गोलंदाजाला टाकावा लागेल. रिप्ले मध्ये देखील पाहिलं, ओव्हर द वेस्ट राईट आपण पाहिला. अली खेळण्याचा प्रयत्न करतोय, टायमिंग करू शकला नाहीये. नो बॉलची 1 धाव या स्कोअर बोर्डवरती येईल आणि मोठा फटका मारण्यासाठी आता स्वातंत्र्य असेल.
16 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. इथून मोठे फटके आले तर मॅच मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. फुलटॉस बॉलला पाठवलंय लांब 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 ढगात, आकाशाला गवसणी घालणारा अलीचा पहिला षटकार. एर्टिगा गाडी MH46 4x1 ही जी गाडी आहे ती समोर पार्क केलेली आहे रस्त्यामध्ये. सूरज, आम्हाला आता मात्र मिळालेल्या माहितीनुसार ती गाडी घासली आहे कोणीतरी. दुसऱ्या गाडीने येऊन 4x1 गाडी नंबर 4x1 जे 11 नंबरची गाडी आहे ती मात्र कोणतरी घासली असं आम्हाला कळलंय. त्यामुळे आपण गाडीच्या मालकाला विनंती करू की आपण आपल्या गाडीचं काही जर नुकसान झालं असेल तर तुम्ही बघून घ्या. O2 कॉम्बॉक्स 16 अलीच्या बाडमधून एक षटकार पाहिला. अलीच्या बाडमधून आणखीन एक दमदार सनसणीत दणदणीत असा चौकार. धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. 14 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. अर्धी लढाई आतापर्यंत जिंकली इनामपुरी संघानं. 14 बॉलमध्ये 36 धावा करून अर्धी लढाई त्यांना जिंकायची आहे. निखिल पाटील जो आतापर्यंत यशस्वी ठरत होता, परंतु स्वतःच्या दुसऱ्या आणि संघाच्या चौथ्या षटकामध्ये मात्र थोडासा महागडा पाहायला मिळतोय. अली त्याच्यावरती आक्रमण चढवतोय. एक फुलटॉस बॉल त्याच्या रडारमध्ये आला. स्पर्धेतला सगळ्यात लांब षटकार आजच्या रात्रीतला अलीच्या बाडमधून आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर बरीच मोठी गॅप होती मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. त्यामध्ये अलीचा दमदार असा चौकार पाहायला मिळाला आणि या दोन मोठ्या फटक्यांनी आव्हान जिवंत आहे हे संकेत देतोय तो बॅटर अली पटेल. 14 चेंडू 36 धावांची गरज आहे. निखिल पाटील थोडासा महागडा ठरतोय. निखिल आणि अली मधलं हे बॅटल इंटरेस्टिंग असणार. या वेळेला बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, जमिनीला पॅरलल फ्लॅट षटकार. अली मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि रिप्ले मध्ये जर पाहिलं तर जणू काही उस्मानच बॅटिंग करतोय असं दिसतंय आणि उस्मानचा छोटा बंधू सगळ्यांची मनं जिंकतोय. काय दर्जेदार खेळ राहिलाय या बॅटरचा, सगळ्यांची मनं जिंकतोय. 3 बॉल मध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 6 बॉल मध्ये 18 वरती तो खेळतोय. 44 धावा धावफलकावरती झाल्यात. येणारे 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. मॅच बनवली आहे अलीनं या 3 मोठ्या फटक्यांनी. आणि ज्या प्रेक्षकांनी आयवा कॅच घेतली आहे त्यांना विनंती आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. प्रत्येक आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. मैदानाच्या बाहेर प्रत्येक झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे, घेऊन जायचं आहे. निखिल पाटील महागडा ठरलाय. अली पटेल खरं तर आता मात्र ऑनलाईन मध्ये आणखीन प्रेक्षक जोडले जात आहेत. जशी अलीची बॅटिंग सुरू झाली ना, अलीच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आले ना, तशी मात्र युट्यूबवरती व्ह्युअरशिप वाढायला सुरुवात झाली आहे. फार चांगला बॉल खोदून काढलाय, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. आदित्यला माहिती आहे विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. अलीला माहिती आहे विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 5वं षटक हे फार महत्वाचं असणार. आपण T20 क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो 20व्या षटकापेक्षा 19वं षटक हे फार महत्वाचं असतं आणि त्याच पद्धतीनं 6व्या षटकापेक्षा येणारं 5वं षटक फार महत्वाचं असेल. या ओव्हरमध्ये अलीच्या बॅटमधून 1-2 षटकार आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना सोपा असेल फलंदाजी करणाऱ्या इनामपुरी संघासाठी. आणि हे षटक जर चांगलं राहिलं तर अलिबाग संघासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये सामना थोडासा सोपा असेल.
आत्ताच जो एक कायवा कॅच प्रेक्षकांमध्ये झेल टिपला त्या नागनाथ नावाच्या प्रेक्षकाला रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना टीम मीटिंग टीम हर्डल पाहायला मिळते. मोन्या त्याच्या खेळाडूंशी बोलतोय, काय रणनीती आखायची, अलीला थांबवायचं कसं, आदित्यला थांबवायचं कसं, विकेट कशा घ्यायच्या चला आपण याच्यासाठी. सन्मान घेत आहोत. सर्वांच्या वतीने एक सन्मान असेल तो दर्शनमाळी मॅडम यांचा विशेष सन्मान आपण घेतो. आपण आमच्या सर्व सोनारीच्या सर्व माता भगिनींना विनंती आहे, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते तो आपण सन्मान करायचा आहे. प्रसिद्ध निवेदिका, आदर्श शिक्षिका म्हणून या परिसरामध्ये प्रख्यात असणाऱ्या दर्शन माळी मॅडम यांचा विशेष सन्मान इथे केला जात आहे आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना मी विनंती करत आहोत. माता भगिनींचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मुख्य मंचावरती. नारी शक्तीचा हा सन्मान आहे, स्त्री शक्तीचा हा सन्मान आहे. सौ पूनम महेश कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या या सर्व सोनारी गावच्या माता भगिनी रणरागिणी यांच्या शुभ हस्ते दर्शना माळी मॅडम, प्रसिद्ध निवेदिका दर्शना माळी मॅडम यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे आणि त्याचा त्या स्वीकार करत असताना अनेक कार्यक्रमांमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज आपण ऐकत असतो, मग कार्यक्रम सांस्कृतिक असेल, विवाह सोहळा असेल, या सर्वच कार्यक्रमामध्ये त्यांना नेहमी आपण ऐकत असतो. अशा दर्शना माळी मॅडम यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने होत असताना 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. अमित पारकरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. या मॅचचा हिरो कोण, अमित हिरो ठरणार की अली पटेल, याकडे सगळ्यांचं लक्ष. अलीला स्क्रीनवरती आपण पाहतोय, बॅटवरती आपली बोटं फिरवत असताना. काय खेळलाय अली, काय लढलाय अली आणि आज सगळ्यांची मनं त्यानं जिंकली आहेत. 7 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान. मागच्या ओव्हरमध्ये मारलेले 2 षटकार आणि 1 चौकार आणि त्याच 3 फटक्यांनी हा सामना बनवलाय. अलिबाग तालुक्यातील आवाज गावचा खेळाडू अमित पारकर मैदानामध्ये गोलंदाजीला आलाय. एक फिरकी गोलंदाज आहे, चेंडू वळवण्यामध्ये माहीर आहे आणि त्याच्या समोर अली पटेल. पहिलाच बॉल जोरात मारण्याचा प्रयत्न, अली बॉलला रेड करू शकला नाहीये. पहिला डॉट बॉल आलाय. 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. जसे डॉट बॉल येणार ना तसे अलिबागचे समर्थक टाळ्या वाजवणार आणि जसा मोठे फटके येणार, जशा धावा येणार तसे इनामपुरीचे समर्थक टाळ्या वाजवणार. अलीचा फॅन फॉलोवर मोठा आहे, अमित पारकरचा देखील फॅन फॉलोवर मोठा आहे. चांगलं बाटल प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. व्यवस्थित बाट वरती नाहीये, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? आदित्यनं नकार दिलाय. 10 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. आदित्य मस्कर नेरेचा हा खेळाडू आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवली आहेत. मोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो, परंतु धावा वाचवत असताना अमित पारकरची जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू त्यानं डिलिव्हर्ड केलेत, केवळ 1च धाव खर्च केली आहे. आपल्या भात्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू डिलिव्हर करताना तो पाहायला मिळालाय. येणारे 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. फार चांगला संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. अलिबागच्या विरोधामध्ये इनामपुरी. सगळ्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. कोण जिंकणार, कोणत्या संघाचं या स्पर्धेतलं आव्हान जिवंत राहणार आणि कोणत्या संघाला 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागणार. करो या मरो, डू आर डाय मॅच मैदानामध्ये सुरू आहे. बॉल पाठीमागून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पंचांकडून, कारण थोडंसं डाऊटफुल आहे आणि त्यामुळेच पंच हे तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर करतायत. हा नॅचरल ऑफ ब्रेक टाकणारा बॉलर आहे. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हा लेग ब्रेक होता. एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झालाय आणि कुठून कुठे आलाय हे मात्र चेक केलं जाईल. अत्यंत क्रुशियल मोमेंटला मॅच आहे आणि त्यामुळेच हा डिसिजन, योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यावा यासाठीच पंचांनी हा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. अलीकडच्या काळामध्ये IPL फेअर डिलिव्हरी आहे. लेग स्टंप वरून बॉल आतमध्ये आलेला आहे. पंचांना वाटलं होतं तरी
देखील त्यांनी पुन्हा एकदा चेक करायचं ठरवलं आणि स्क्रीनवरती आपण पाहिलं लेग स्टंपवरून आतमध्ये येत असताना काय दर्जेदार गोलंदाजी होतीये. मोन्या थोडासा क्रॅम्प आलाय, एल्बोला क्रॅम्प आलाय, रिलीज स्प्रे त्या ठिकाणी फर्स्ट एड त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळाला. 9 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. आदित्यसाठी हा लेग ब्रेक ओळखू शकला नाहीये. डीजे माडी रायगडमधील एक व्यावसायिक डीजे ऑपरेटर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. खूप सारं एंटरटेनमेंट त्यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 9 बॉलमध्ये 28. अमित पारकर फार चांगली गोलंदाजी करतोय. मॅजिकल अमित, मॅजिशियन अमित मैदानामध्ये 3 चेंडू चांगले टाकत असताना फुलटॉस बॉल, खराब बॉल, मोठा फटका मारण्यासाठी दिलेलं आमंत्रण निमंत्रण ते स्वीकारत असताना नेरेचा आदित्य मस्कर ठोकतोय पहिला षटकार. धावांचं अर्धशतक पूर्ण झालंय फलंदाजी करणाऱ्या इनामपुरी संघाचं. 52 धावा धावफलकावरती. आदित्य मस्करच्या बॅट मधून आलाय षटकार. आदित्य दाखवून देतोय सामना अजून संपलेला नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीयेत. 3 चेंडू चांगले टाकले होते अमित पारकरनं, परंतु एक खराब चेंडू त्याच्याकडून डिलिव्हर्ड झाला आणि त्याचा फायदा उचलला आदित्य मस्करनं. 8 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची गरज आहे. आदित्य मस्करच्या विरोधामध्ये अमित पारकर. या अगोदर अमितनं चांगला चेंडू टाकला होता, परंतु तदनंतर कमबॅक करत असताना आदित्य मस्कर देखील मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॅलन्स मॅच आहे, 50-50 मॅच आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये सामना आहे. दोन्ही संघ मॅच मध्ये समप्रमाणामध्ये पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि 22 धावा आतमध्ये आणला. हा खरा तर दुसरा पाहायला मिळाला. या अगोदर ऑफ ब्रेक टाकत होता आणि आता मात्र थोडासा आतमध्ये आणणारा लेग ब्रेक पाहायला मिळाला. प्रोफेशनल कॅमेरामन आमचे बाम या संपूर्ण स्पर्धेला लीड करतायत, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. फार चांगलं छायाचित्रण शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला ते फॉलो करतात. 7 बॉलमध्ये 22. मॅच मधला निर्णायक चेंडू. आदित्यनं बॉलला उडवलंय समोरच्या रिजन मध्ये. फार चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावा वाचवण्याचं काम केलं गेलं. कदाचित हा चौकार ठरला असता, परंतु बॉल त्या ठिकाणी अडवला गेला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला, फिल्डिंगचं स्टँडर्ड पाहायला मिळालं. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावांची गरज. सगळे रायगड गाजवणारे खेळाडू मैदानामध्ये एकत्र पाहायला मिळतात. रायगडच्या कानाकोपऱ्यातून 3000हून अधिक फॉर्म आले होते, त्यामधील निवडक खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 500हून अधिक खेळाडूंना रायगड प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी खेळण्याची संधी मिळते. त्यामधील चुनिंदा 13 खेळाडू आता मैदानामध्ये आहेत. 2 बॅटर आहेत, 11 अलिबागचे शिलेदार आहेत. 6 बॉलमध्ये 21 धावा आदित्य मस्कर आणि अली पटेलला चेस करायच्या आहेत. तर या 21 धावा वाचवण्यासाठी शेवटचं निर्णायक षटक देण्यात आलंय, ते गोलंदाज अनुज घरतच्या हातामध्ये. अनुज घरतच्या हातामध्ये निर्णायक षटक देण्यात आलंय. अनुजच्या हातामध्ये MD वॉरियर्स अलिबाग संघाचं भविष्य देण्यात आलंय. या मॅच मध्ये 21 धावा वाचून अनुज घरत पुढच्या मॅच मध्ये MD वॉरियर्स अलिबाग संघाला घेऊन जाणार का, की दुसऱ्या बाजूला आदित्य मस्कर आणि अली पटेलच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळणार आणि श्रीजा KPC इनामपुरी संघाचं या शृंखलेतलं अस्तित्व टिकवले जाणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. या अगोदरच्या लीग मॅचेस मध्ये पुगाव संघाकडून अर्णा 11 पुगाव संघानं 6 चेंडू 21 धावांची गरज असताना सामना जिंकला होता. 3 बॉलमध्ये 14 धावा, 3 बॉलमध्ये 11 धावा या मैदानावरती चेस होताना आपण पाहिल्यात आणि आता 6 मध्ये 21. अनुजचा पहिलाच बॉल बॅटच्या मधोमध आणि बॉलला पाठवलंय प्रेक्षकांच्या मधोमध. षटकार येतोय आदित्यच्या बॅट मधून.
काय मॅच मैदानामध्ये रंगली जाते, पैसा वसूल मॅच मैदानामध्ये. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचा विजय पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आदरणीय महेशजी कडू साहेबांचा विजय पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय पाहायला मिळतोय. कधी काय घडेल याचं भाकीत करणं फार कठीण आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. क्षणाक्षणाला रंग बदलताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि आपण म्हणतो ना, क्रिकेटमध्ये वेळ बदलायलाही वेळ लागत नाही आणि ती वेळ वेळेनुसार बदलताना मैदानामध्ये पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज होती. नवीन शेवाचा अनुज घरत गोलंदाजीला आला. त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती नेऱ्याच्या आदित्य मस्करनं षटकार मारलाय. आता येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. दोन्ही सेट बॅटर मैदानामध्ये आहेत. चांगली पार्टनरशिप या दोन युवा खेळाडूंकडून मैदानामध्ये पाहायला मिळाली. 6 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान आदित्य मस्करच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 9 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान अली पटेलच्या बॅटमधून पाहायला मिळालं. परंतु अनुज घरातला आता कमबॅक करावा लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. इनामपुरी संघाचं अस्तित्व कायम राहणार की अलिबाग संघाचं अस्तित्व कायम राहणार? आणि 1 तास 35 मिनिटाचा अवधी या सामन्यामध्ये झालेला आहे, तरी सामना अजून संपलेला नाही. कारण अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये सुरू आहे. 5 चेंडू नंतर कळणार इनामपुरीचं अस्तित्व राहणार की अलिबाग संघाचं अस्तित्व. चला, सूचना आली आहे, जास्त वेळ घेऊ नका. विशेष सूचना आली आहे, जास्त वेळ घेऊ नका. लगेच मॅच कंटिन्यू करायची आहे. थोडंसं फास्ट खेळायचंय. थोडंसं मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट झालाय. बघायचंय बॅटरचा रिदम या ठिकाणी थोडंसं ब्रेक झाला असावा. कदाचित या युक्त्या अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा खेळाडूंकडून मैदानामध्ये अवलंबल्या जातात. दोन्ही सेट बॅटर आहेत, फार चांगले खेळलेत. अली पटेल आणि आदित्य मस्कर. कोणाला वाटलं नव्हतं हा सामना इथपर्यंत येईल. क्रिकेट आहे, आपण म्हणतो ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. दोन्ही संघांच्या बाजूनं मैदानामध्ये आग लावली जाते. आगीचा वनवा पेटवला जातोय, परंतु विझवणार कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अनुज घरतनं पहिल्या बॉलवरती षटकार खाल्लाय. अनुज घरत कमबॅक करणार का की आदित्य मस्करची ताबडतोड सडेतोड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष. फिल्डिंग जर पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे आणि 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. सोनारी एंड कडून अनुज घरत तयार आदित्य मस्कर साठी. फार चांगला बॉल आतमध्ये, बाहेर टाकलेला बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि बॉलिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. खरं तर मॅच अत्यंत क्रुशियल मोमेंटला आहे, त्यामुळे चेक केलं जाईल. कारण इथून पुढे प्रत्येक पाऊल, प्रत्येक चुकीचं पाऊल या स्पर्धेतून घरचा रस्ता दाखवू शकते. या ठिकाणी तब्बल 15 खेळाडू नाही तर 15 गावचे समर्थक देखील या खेळाडूंना समर्थन देत आहेत. बराच मोठा फॅन फॉलोवर दोन्ही संघांचा आहे, त्यामुळे जो योग्य निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. क्वालिटी आणि क्लिअरिटीचं दुसरं नाव 24 लाईव्ह इव्हेंट. यावरती आपण ही स्पर्धा युट्यूब वरती लाईव्ह पाहतोय आणि अत्यंत क्रुशियल निर्णय आहे. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात तळोजाचे भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते व नगरसेवक इर्शाद खान यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छांचा मनपूर्वक आपण स्वीकार करत आहोत. अत्यंत क्रुशियल निर्णय आहे. आमचे पंच त्या ठिकाणी चेक करतायत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप टेक्नॉलॉजी असते. आम्ही नेहमी उल्लेख करतो, एक कॅमेरामॅनला त्याचा एक टेक्निकल इंजिनियर असतो, त्याचबरोबरीनं टेक्निकल ऑपरेटर असतात आणि बरेचसे अँगल असतात. परंतु आपल्याकडे 5 ते 6 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हा डिसिजन पोचवायचा आहे. आणि जो मुख्य मंच आपल्याला दाखवण्यात येतोय, जे प्रेक्षक दाखवण्यात येतात ते आमचे मिस्टर बाम
यांचं फार चांगलं काम. आणि हा चेंडू वाईड आहे, बॉल बाहेरून गेलेला आहे आणि तदनंतर आतमध्ये आला. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतोय. गोलंदाज आहे अनुज घरत, याने टाकलेला बॉल. बाहेरून बॉल आतमध्ये आलाय. वाईड बॉलचा इशारा. 5 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. 5 मध्ये 14. फार चांगला संघर्ष. लेफ्ट हँडेड बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडेड बॅटर असं बॅटल आहे. एका बाजूला नेऱ्याचा सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला नवीन शेवाचा सुपरस्टार. 2 युवा खेळाडू आहेत. अनुजच्या विरोधामध्ये आदित्य मस्कर. हा आमचा मुख्य मंच आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाला. सोनारी एंड कडून अनुज घरत तयार. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. स्क्वेअर कटचा फटका. बॉल जातोय कव्हर्सला आणि सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आदित्य धावलाय परंतु आली स्ट्राईक सोडायला तयार नाहीये. आलीला माहितीये रिस्क घ्यायची नाहीये. आलीला विकेटवरती थांबायचंय. त्याला माहितीये रिस्क नको आहे. बचेंगे तो और भी लढेंगे आणि म्हणूनच त्यानं विकेटवरती थांबणं पसंत केलं. कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. इथून पुढे 2 चेंडू निर्णायक असतील. 2 चेंडूंवरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर कमी असेल. शेवटच्या 2 बॉलवरती ते थोडेसे रिलॅक्स असतील आणि इथून पुढे जर 2 चांगले चेंडू आले तर मात्र फलंदाजांवरती अनुज घरत कडून प्रेशर बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. 4 चेंडू 13 धावा. श्रीजा केपीसी इनामपुरी की एमडी वॉरियर्स अलिबाग. खर तर हे 2 चेंडू टाकेपर्यंत शेंगाबाल्या मामांच्या 2 फेऱ्या देखील ग्राउंडला झालेल्या आहेत. इतका वेळ या सामन्याने घेतलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा. चेंडू बाहेर वळतोय. वाईड बॉलचा इशारा आलाय आणि आता समीकरणामध्ये बराचसा बदल पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मुन्याकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू आहेत. त्यामुळे हा दुसरा रिव्ह्यू मुन्याकडून या मॅच मध्ये घेण्यात येतोय. डू ऑर डाय मॅच आहे, कारण ही मॅच अतिशय महत्वाची आहे. अस्तित्वाची लढाई आहे. लुजर लुजर मध्ये सामना आहे. जिंकलात तर मॅच स्पर्धेमधलं आव्हान कायम राहणार आणि हरलात तर मग या स्पर्धेला तुम्हाला अलविदा करावा लागणार. क्षेत्ररक्षण लावून घ्या मुन्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण वेळ खूप होतोय. फेअर डिलिव्हरी आहे. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र समीकरणामध्ये बदल पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती देखील आपण पाहिलं की आतमधून बॉल बाहेर जात असताना हा डिसिजन पुन्हा रिटर्न घेण्यात आलेला आहे. 4 मध्ये 13 होत्या. 3 मध्ये 13 धावांची गरज आहे. हा निर्णायक चेंडू आहे मॅच मधील. अलीनं बॉलला पाठवलाय. षटकाराचा तळोचे ब्रँड मैदानामध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. 7 धावांची गरज. तीन चेंडू 13 धावांची गरज होती. रायगडचा ज्युनियर टायगर मैदानामध्ये आहे. काय कमालीची बॅटिंग करतोय. 7,000 लोक हा सामना लाईव्ह एन्जॉय करतायत आणि हा केपीसी इनामपुरीचा पॅव्हलियन आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. 2 चेंडू 7 धावा. रायगडचा छोटा टायगर सगळ्यांची मन जिंकतोय. 11 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान. हा चेंडू जर चांगला टाकला अनुजनं तर मॅच मध्ये परत येण्याची संधी असेल अलिबाग संघाला. आणि जर या बॉल वरती एखाद दुसरी 10 वाली मोठा फटका आला तर मॅच मध्ये कायम असेल तो केपीसी इनामपुरी संघ. अनुज घरत की अली पटेल. एमडी वॉरियर्स अलिबाग की केपीसी इनामपुरी. हेलिकॉप्टर बघायचं लँड कुठे होतोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अलीचा खेळ संपलाय आणि कहाणी में ट्विस्ट. ठोक डीजे.
हशिकेश माळीनं टिपलेला हा झेल स्क्रीनवरती देखील पाहू शकतोय. अलीचा हेलिकॉप्टर लँड झाला हशिकेश माळीच्या हातामध्ये. हशिकेशनं हा कॅच नाही पकडला तर त्यानं मॅच पकडली आहे. त्यानं रायगड प्रीमियर लीगची ट्रॉफी पकडली आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि 7 धावांची गरज. चला थोडी घाई करायची आहे. पुन्हा एकदा विशेष सूचना येते, थोडंसं आपण उशीर आहोत त्यामुळे घाई करायची आहे. या स्पर्धेसाठी शुभेच्छा ॲडव्होकेट इर्शाद रमजान शेख, कार्यकारी सदस्य पनवेल वकील संघटना. ॲडव्होकेट इर्शाद रमजान शेख यांच्या वतीने शुभेच्छा आल्या. सामना अजून संपलेला नाहीये, कारण एक चेंडू 7 धावा. षटकार आला तर मात्र सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि जर कमी धावसंख्येचा चेंडू आला तर इनामपुरी संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आशिष तारेकर. आज उस्मानच्या छोट्या बंधूनं मैदानामध्ये कमाल केली आहे. आता आकाश तारेकरचा छोटा बंधू आशिष तारेकर षटकार मारून या मॅच मध्ये आपल्या इनामपुरी संघाचं अस्तित्व टिकवणार का, की अनुज घरत ज्यानं सुरुवातीला थोडीशी खराब कामगिरी केली परंतु आता चांगली कामगिरी करतोय, चांगले चेंडू डिलिव्हर करतोय आणि एक चांगला चेंडू टाकून या मॅच मध्ये अलिबाग संघाचं अस्तित्व टिकवणार का. एक चेंडू 7 धावा. अनुज घरत की बॅटर आशिष तारेकर. सामना जिंकलाय अनुज घरतनं. एमडी वॉरियर अलिबाग संघ या स्पर्धेमध्ये कायम राहिलाय. वेल प्लेड अलिबाग टीम आणि वेल प्लेड इनामपुरी टीम. पण लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. सामन्याचा सामनावीर घोषित केला जाईल आणि खेळाडूचं नाव असेल यस सूरज. चला, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अलिबाग एक्सप्रेस 2 ओव्हर 12 धावा 3 विकेट घेणारा संघाचा प्रमुख खेळाडू सुमेध पत्रे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला, दोन टीमचे कॅप्टन सोनाई तळेगाव रसायनी ओमकार पाटील आणि अक्षय